Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm greetings to you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून उबदार शुभेच्छा. Amen. आमेन. All the watchers online, आणि जे सर्व मला ऑनलाईन पाहत आहेत, greetings to you from the throne room of God. तुम्हाला सुद्धा देवाच्या सिंहासनापासून शुभेच्छा. May God bless you देव तुम्हाला आशीर्वादित करो. as you hear the word of God. जसं तुम्ही देवाचं वचन ऐकाल तसं. And let God reach you where you are. आणि जिथे कुठे तुम्ही आहात तिथपर्यंत देव तुमच्याकडे पोहोचो. And let God bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करो अशीच आमची प्रार्थना आहे. Amen. Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Romans chapter 8 verse 28. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय त्यातलं 28वा वचन आपण काढूया यावेळेला. If you have got your Bibles, kindly open to Romans 8:28. रोमकरास पत्र 8वा अध्याय 28वा वचन. आपल्याकडे जर बायबल असेल तर कृपया सगळ्यांनी ते आता बाहेर काढा रोमकरास पत्र, काढा 8वा अध्याय, काढा 28वा वचन. आम्ही वाचतो, तुम्ही वाचा. And we know that to them that love God, all things will work together for good. रोमकरास 8:28 मध्ये असं लिहिलंय, आपल्याला तर ठाऊकच आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. Praise God. देवाला धन्यवाद. Everything will work out together for your good. सर्व काही शेवटी तुमच्या चांगल्याकडेच होणार आहे. No matter what is happening right now in your life. आणि आता सध्याला जरी काहीही तुमच्या जीवनामध्ये होत असलं, Maybe things are not right. आणि कदाचित आत्ताला तुमच्या जीवनामध्ये गोष्टी बरोबर नसतील, Maybe things are not good. आणि कदाचित सध्याला तुमच्या जीवनात गोष्टी चांगल्या होत नसतील, But it will turn for good. पण ते सगळं चांगल्याकडे होणार आहे. It will turn for good. ते सगळं चांगल्याकडे वळण It घेणार will आहे. turn for your good. ते सगळं तुझ्या चांगल्याकडे वळण घेणार आहे. You know, in the world you hear this statement. तुम्हाला ठाऊक आहे, जगामध्ये हे एक विधान आपल्याला ऐकायला मिळतं. When one goes through hard times, एखादा माणूस जेव्हा काही अडीअडचणीतून आणि अवघड त्रासातून जात असतो, people say, त्याला लोक असं म्हणतात don't worry, की तू काळजी करू नको, it will all work right for you. आणि सगळं तुझ्यासाठी ठीकठाक होणार आहे, चांगलं होणार आहे, नको टेन्शन घेऊ, Things will change. गोष्टी बदलणार आहेत. Hope. तू Have आश- patience. तू आशा ठेव, तू धीर ठेव. Yes, hope is a very powerful statement. आणि अर्थातच आशा ठेव हे विधानच फार सामर्थ्यवान आहे. But see, things don't often work out good on its own. पण गोष्टी कधी असं स्वतःहून चांगल्या होत नसतात. No ugly duckling changes into a swan overnight. कुठलंही कुरूप बदक हंसामध्ये लगेच बदलत नसतं. It doesn't happen on its own. आणि असं आपोआप होत नाही ना, ते स्वतःहून होत नाही. It doesn't happen by wishful thinking also. किंवा सारख्या सदिच्छा बाळगून सुद्धा तसं होत नसतं. Because if wishes were horses, कारण सदिच्छा जर घोडे असत्या even the beggars would ride. तर भिकाऱ्यांनी सुद्धा सदिच्छा नावाचे घोडे सारखे चालवले असते ना. Amen. Amen. But everything will work out together for good, not on its own, but by God. सरते शेवटी सगळं काही आपल्या हितासाठी होईल, पण असंच नाही, स्वतःहून नाही. देव आपल्यासाठी ते चांगल्याकडे हिताकडे करेल. Praise God. देवाला God will धन्यवाद. do it for you. देव तुमच्यासाठी करेल. God will change your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. God will change your condition. देव तुझी परिस्थिती बदलेल. Your waiting will not change things. तुझं वाट बघून किंवा तू वाट बघून काही बदलणार नाही. But your waiting upon God will change पण things. देवा चरणी जर तू वाट बघायला बसला तर गोष्टी बदलतील. Your hoping will not change things. तू नुसती आशा ठेवून गोष्टी बदलणार नाही. But your hoping on God will change things. पण जर तू देवावर आशा ठेवली तर गोष्टी जरूर बदलतील. Your wishing for things will not change things. केवळ तू गोष्टींसाठी सदिच्छा बाळगून गोष्टी बदलणार नाहीयेत की आय विश, आय सो विश म्हणून काही होत नाही. But your love for God will surely change all things. तुझं जर देवावर प्रेम असेल तर त्या प्रेमामुळे सगळं काही शेवटी तुझ्या जीवनात चांगल्याकडे घडेल. Because Bible says कारण बायबल मध्ये लिहिलंय, everything will work out together for good for those who love God. ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात सरते शेवटी देव सर्व चांगल्याकडे करतो. I don't know about the world, मला जगाचं काही ठाऊक नाही, but पण Bible says बायबल म्हणतं if you love God, तुम्ही जर देवावर प्रीती केली then God will change things तर for you. देव नक्की तुमच्यासाठी गोष्टी बदलेल बेटा. How many of you love God then? तुमच्यातल्या किती लोकांचं देवावर प्रेम आहे मग मला सांगा. How many of you love God? तुमच्यातल्या किती लोकांचं देवावर प्रेम आहे, किती लोक देवावर प्रेम करतात मला सांगा. Then my guarantee is तर मी तुम्हा लोकांना ही एक गॅरंटी देत आहे, that my God will change everything for your good. माझा देव तुमच्या चांगल्याकडे सर्व काही बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. Maybe
Maybe right now you're going through hard times. आणि कदाचित आत्ताला तुम्ही काहीतरी अवघड अशा प्रसंगातनं जात असाल Maybe it seems it is becoming worse. आणि कदाचित दिसताना असं दिसत असेल की बाप रे आता हे तर अजून काम बिघडतच चाललं But wait, पण थांबा, don't give up. हार मानू नका. Love God. देवावर प्रेम करत राहा, Trust God. देवावर विश्वास ठेवत राहा. He will change situations for you. देव तुमच्यासाठी परिस्थिती बदलेल. It's not good right now, आता चांगलं नाहीये, but it will turn out to be good. पण सगळं चांगलं होणार आहे. If not now, आता जरी नाही tomorrow. तरी उद्या होईल. But someday it will happen. कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या दिवशी चांगलं होणारच आहे. Maybe it may happen now. कदाचित आत्ता सुद्धा ते चांगलं होऊ शकतं. Maybe right now things will change. कदाचित आत्ता बसल्या जागी तुझ्या आयुष्यात गोष्टी बदलू शकतात. Maybe right now your sorrow can be turned into joy. कदाचित आत्ता या वेळेला सुद्धा तुझं सगळं दुःख आनंदात बदलू शकतं. Maybe your sickness will go right away. कदाचित तुझा आजार आत्ता लगेच जाऊ शकतो It can go too soon. आणि अगदी लवकर पटकन तुझा आजार जाऊ शकतो. Maybe what has not happened up till now shall start happening. आणि कदाचित आतापर्यंत ते झालंच नसेल, ते आत्ता घडायला सुरुवात होईल. If you only love God. जर फक्त तुम्ही देवावरती प्रेम केलं मनापासून तर. Praise God. देवाला धन्यवाद. If one door closes, एक दार जर बंद झालं, another will open for you if you love God. दुसरं दार उघडेल तुझ्यासाठी जर तुझं देवावर प्रेम असेल तर. एक दार बंद झाल्याने आयुष्य संपत नाही. देवावर प्रेम असेल तर दुसरं दार उघडेल. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 18, रोमकरास 8 अध्याय 18 वचन, the present struggles and discomforts that we suffer now, सध्याच्या काळामध्ये ज्या काही संघर्षातनं आपण जात आहोत, ज्या काही अडचणींमधनं आपण जात आहोत, they are nothing compared to the glory that he will give you later. पश्चात परमेश्वर जो काही गौरव आणि वैभव तुम्हा लोकांना देणार आहे त्या समोर हे त्रास काहीच नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in 2 Corinthians 6:1, 2 करीन 6 अध्याय 1 वचनामध्ये बायबल म्हणतं, as we work together with God, जसं आपण सगळेजण एकत्र मिळून देवासाठीचं काम करतोय देवाबरोबर, make use of God's grace in your life. तसं देवाची जी कृपा आहे ना त्या कृपेचा वापर तुमच्या जीवनात तुम्ही करा. God wants to grace you. देवाची इच्छा आहे की देवाला तुमच्यावर कृपा करायची आहे. God wants to bless you. देवाची इच्छा आहे देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. And God is true. आणि देव खरा आहे. You know, the world may give you hope, जग तुम्हाला कदाचित आशा देईल, but it may be false hope. पण ती खोटी आशा असू शकते. It may work for you, जगाने दिलेली आशा कदाचित काम करेल नाही तर करणारही but नाही. it may not work for you. जगाने दिलेली आशा कदाचित तुझ्या जीवनात काम करेल नाही तर करणारही नाही. But when God gives you hope, पण देव जेव्हा तुला आशा देतो it is called living hope. त्याला जिवंत आशा म्हणतात. Living hope will never fail. आणि जिवंत आशा कधीही अपयश देत नाही And बेटा. living hope comes only from God. आणि जिवंत आशा फक्त देवाकडूनच येते. Praise God. देवाला धन्यवाद. You know, every miserable person, तुम्हाला माहितीये जो कुठला माणूस भयानक अवस्थेमध्ये आहे there is somebody to comfort him. कोणीतरी त्याला सांत्वन देणारं असतंच. He will comfort him. आणि नक्की त्याला सांत्वन देणार. Whether he has power to deliver or not. आणि मग त्याच्यामध्ये सुटका मिळवायचं सामर्थ्य असो किंवा नसो. But any stranger also, एखादा अनोळखी आपल्या परिचयात नसलेला माणूस सुद्धा when he sees you crying, समजा एखाद्या अनोळखी माणसाने बर का तुला रडताना पाहिलं he will say, don't worry. तर तोही येऊन तुला म्हणणार कारण तू रडत आहे की नका काळजी करू, Everything will work out together for good. सगळं ठीकठाकच होईल हो. But he has no power to deliver. पण त्याच्याकडे सामर्थ्य नाहीये ते ठीकठाक ज्याला म्हणतात ना ते तुझ्यापर्यंत पोहोचवायचं सामर्थ्य त्याच्या हातात नाहीये. See? But he just says, पण तो आपलं बोलला, त्याने तुला रडताना पाहिलं तर तो बोलला because he wants to comfort you in some way. कारण त्याला तुला कुठल्या ना कुठल्या रीतीनं सांत्वन द्यायचं होतं. तर त्याने तुला रडताना पाहिलं तर तो जाता जाता म्हणून गेला की सगळं काही बरोबर होईल, रडू नका. Sometimes कधी कधी it is just fashion to give hope एक फॅशन झालेली असते की आशा देतात लोक अशी, when we ourselves don't know how things will turn. जेव्हा आपल्याला स्वतःला माहिती नसतं की कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत. But many of us feel, पण आपल्यातल्या अनेकांना असं वाटतं if I can just give hope to someone, जर फक्त मला एखाद्या माणसाला आशा देता आली at least it will lift up his drooping तर spirit. कमीत कमी त्याचा जो डुबणारा किंवा बुडणारा आत्मा आहे तो परत वर येईल. Whether he changes or is blessed or not. आणि मग त्याचं जीवन बदलो किंवा त्याची परिस्थिती बदलो न बदलो, मी जर 2 चांगले शब्द त्याला या परिस्थितीमध्ये सांगितले तर काहीतरी होईल. But God's word has power. पण देवाच्या शब्दात मात्र ना ते करायचं सामर्थ्य आहे. God does not give you false hope. देव तुम्हाला खोटी
मरती आशा देणार नाही. It is a living hope. देवाने दिलेली आशा नेहमी जिवंत आशा आहे. Everything will turn out okay if you trust in God. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला ना तर सगळं सरते शेवटी चांगलं होणारच आहे. Because कारण- how can things turn out for good on its own? गोष्टी असं आपोआप कशा चांगल्या होणार आहेत बेटा? It will not happen. ती जादू नाहीये ना, आपोआप असं काही चांगलं होत नसतं. If you believe in luck or chance, तुम्ही जर नशिबावर, लकवर, योगायोगांवर विश्वास ठेवत असाल will things change? तर गोष्टी काय बदलणार आहेत का? No. नाही, गोष्टी अशा बदलत नाहीत. There is very slim chance for things to turn for good on its own. आणि स्वतःहून गोष्टी बदलण्याची संधी फार पातळ आणि कमी असते. One person asked me, एका व्यक्तीनं मला एकदा विचारलं, Pastor, पास्टर, will things turn out good for me on its own? माझ्यासाठी स्वतःहून गोष्टी बदलतील का? If I just hope, will things turn जर out good फक्त मी for आशा me? ठेवली, आय होप आय होप आय होप अशी आशा ठेवली तर माझ्यासाठी गोष्टी बदलतील का? I asked him, तर मी त्याला विचारलं, do you mean to say, तुला असं म्हणायचं आहे का if something goes wrong, की समजा काहीतरी गडबड झाली, चुकलं, can you somehow wish it away? तर कसंही करून सदिच्छा बाळगून ते तू नाहीसं करू शकतो का? I said, no, it won't change. तर मी म्हटलं नाही, असं नाही बदलणार, गोष्टी अशा बदलत नसतात असं मी त्याला म्हणालो. I said, I don't want to dismiss your feelings, तर मी त्याला म्हणालो, मला काही तुझ्या भावना गायब करायच्या नाहीत, तुझ्या भावना मला दुखवायच्या नाहीत, but things don't change for good on its own. माझा असा काही हेतू नाही, पण गोष्टी काही स्वतःहून बदलत नसतात हे मला तुझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. इट हॅज टू बी वर्कड अपॉन. त्याच्यासाठी आपण हे असं आपोआप नाही होऊ शकत. Either you do something about it or let somebody else do something for you. आणि ते वर्कड अपॉन एक तर तू कर, नाही तर आणि कोणाला तरी करू दे. If you cannot do it, तुला जर ते करता आलं नाही then look to God to help you. तर देवाकडे बघ आणि देवाला सांग, आता तार नाही तर मार, माझी नैया तू पार कर. How long will you strive? किती दिवस तू असे संघर्ष करणार? डोकं फोडत किती दिवस डोक्याला हात मारून बसायचं? Some people are struggling for years. काही लोक वर्षानुवर्ष संघर्ष करतात. अरे पण वर्षानुवर्षात आयुष्य संपत चाललं ना रे, What is the use? काय फायदा आहे रे? Turn to God. देवाकडे वळा ना, Turn to God. देवाकडे वळा. Bible says बायबल म्हणतं in Psalm 46 verses 1 and 2, स्तोत्र 46 पहिलं आणि दुसरं वचन, God is our refuge and strength, परमेश्वर आपला आश्रयस्थान आणि आपली शक्ती आहे, a very present help in times of trouble. संकट समयी आपली तात्कालिक मदत देव आहे. Therefore we shall not fear, आणि म्हणून आम्ही घाबरणार नाही, though the earth be removed, जरी ही पृथ्वी नाहीशी झाली and though the mountains be carried into the midst of the sea, आणि जरी डोंगर समुद्रामध्ये गेले we shall not be afraid. तरी सुद्धा आम्ही घाबरणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. That is the kind of trust you should have upon अशा God. पद्धतीचा विश्वास आपला देवावर असायला हवा. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 24 verse 6, इर्म्याचा 24वा अध्याय त्यातलं 6वं वचन, God says, ते बोललाय, for I will set my eyes upon them for good. जी त्या माणसांकडे माझे डोळे मी चांगल्यासाठी लावीन, I will build them up मी त्यांना उभारीन, and I will not pull them down. मी त्यांना उभं करीन, मी त्यांना खाली खेचणार I नाहीये, will plant them. मी त्यांना रोवीन, I will not pluck them out. मी त्यांना असं उपटून फेकणार नाहीये. This is the promise of God. हे देवाने दिलेलं वचन आहे बेटा, की देव म्हणतो मी तुला पेरणार आहे, मी Yes. तुला उपटणार नाहीये. I'm in the planting देव business. म्हणतो मी पेरायच्या व्यवसायात आहे, I'm in the blessing मी business. आशीर्वादांच्या व्यवसायात आहे, I'm in the healing मी business. आरोग्य द्यायच्या व्यवसायात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of Joseph. बायबल मध्ये योसेफाविषयी लिहिलेलं आहे. He was only a teenager हा योसेफ नुकताच वयात आलेला होता when he was sold into Egypt. आणि त्यावेळेला त्याला मिस्र देशामध्ये विकून टाकण्यात आलं. Who sold him? कोणी त्याला विकलं? His own brothers sold him. त्याच्या सख्ख्या भावांनी त्याला विकून टाकलं. That is how much they hated him. एवढा तिरस्कार त्याची सख्खी भावंड त्याचा करायची. But Joseph loved पण God. योसेफाचं देवावर प्रेम होतं. Everything will work out together for good for those who love आणि God. ज्यांचं देवावर प्रेम असतं त्यांच्या जीवनात सरते शेवटी सगळं चांगलंच होणार आहे. His brothers envied him. त्याच्या सख्ख्या भावांनी त्याचा हेवा केला, हेवा. They sold him as a slave. आणि त्या हेव्यापायी, त्या तिरस्कारापायी सख्ख्या भावांनी चक्क त्याला गुलाम म्हणून विकून टाकला. And God paid 20 pieces of silver. आणि 20 चांदीची नाणी त्याच्या बदलीत त्यांना मिळाली. You can imagine what kind of heart his brothers had. म्हणजे त्याच्या भावांची हृदय कशी असतील की सख्ख्या भावाला विकून मोकळे झाले 20 चांदीची नाणी घेऊन. What must have gone through that young boy's heart. योसेफाला कसं वाटलं असेल की मी काही विकायची गोष्ट आहे, मी वस्तू आहे. Envy spares not its own. पण हेवा असाच असतो, तिरस्कार असाच असतो. हेवा सख्ख्या लोकांनाही सोडत नाही. Envy is so wicked. हेवा एवढा दुष्ट आहे की सख्ख्या लोकांचाही नाश करून टाकतो. You see, envy
तुम्ही बघाल हेवा is written everywhere in the Bible. सगळीकडे बायबलमध्ये त्याच्याविषयी लिहिलंय. Like Cain envied Abel. जसं कायनाने हाबेलाचा हेवा केला लिहिलाय. There was envy between Rachel and Leah. नंतर राहेल आणि लेया यांच्यामध्ये सुद्धा हेवा होता लिहिलाय. Saul envied David. शौलाने दाविदाचा हेवा केला असंही लिहिलंय. And here Joseph too आणि- is the victim to his brother's envy. हा योसेफ सुद्धा बघा त्याच्या सख्या भावंडांनी त्याचा हेवा केल्यामुळे कसा अडचणीमध्ये आला And that robs him of his family. आणि त्यामुळे त्याला त्याचा परिवार सोडायला लागला ना. Robs him of his home. त्याच्या परिवारातनं त्याच्या घरातनच तो बाहेर गेला. His dignity. त्याची प्रतिष्ठा And almost his life. आणि त्याचं आयुष्यच जवळजवळ गेलं म्हणायचं. His brother stripped off his robe. त्याच्या सख्या भावांनी त्याचा झगा काढून घेतला. And they would have killed him. त्याला ठारही मारू शकले असते त्याची But- सख्खी भावंड. But then they sold him to a band of traders instead. परंतु त्याच्या सख्या भावांनी तसं न करता त्याला एका लोकांकडे विकून टाकलं. It was equal to death for them in their eyes. आणि त्यांच्या नजरेमध्ये हे मरणासारखंच झालं. Because कारण they expected to never see him ever again. त्याच्या भावंडांनी आता अशी अपेक्षा ठेवली की आम्ही योसेफाचं तोंड परत कधीही बघणार नाही. तर त्यांना असंच की आता योसेफ आमच्यासाठी मेलेला आहे. And then मग they delivered the news of his death to their old father Jacob. त्यांनी जाऊन त्यांचा जो वृद्ध बाप होता याकोब त्यालाही घरी जाऊन सांगितलं की डॅडी आपला भाऊ आमचा भाऊ तुमचा मुलगा योसेफ मेलेला आहे. They told a lie. खोटं बोलले जाऊन वडिलांशी. But Joseph trusted God. पण योसेफाने देवावर विश्वास ठेवला. The Lord will always protect those who trust on God. जी माणसं देवावर विश्वास ठेवतात ना त्या लोकांना देव नेहमी सुरक्षित ठेवतो हे तुम्ही डोक्यात ठेवा. The Lord will always protect those who love God. त्या लोकांचं देवावर अगदी मनोभावे प्रेम आहे त्या लोकांना देव सुरक्षित ठेवणार. And in Egypt, आणि मिसर देशात Joseph rises up to power. योसेफ मात्र इतका सामर्थ्यावरती आला And finally, होता आणि शेवटी he becomes the prime minister of Egypt. मिसर देशाचा तो पंतप्रधान झाला. He saves his own family from famine. त्या पश्चात जेव्हा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये योसेफाने त्याच्या स्वतःच्या परिवाराला त्याच भावांना ज्यांनी विकून टाकलं होतं याला त्यांनाही वाचवलं And he forgives them. आणि त्यांना क्षमा केली And he gave them the best sermon of the day. आणि अतिउत्तम असं त्यांना उपदेश केला. In Genesis 50 verse 20, उत्पत्ती 50 अध्याय 20 वचन अतिउत्तम असा सल्ला योसेफाने त्या भावंडांना दिला. Joseph said, योसेफ त्यांना म्हणाला "You planned evil against me, तुम्ही माझं वाईट योजलं होतं ना but God planned it for my पण good. पहा देवाने ते सगळं माझ्या चांगल्याकडे बदललं. You planned evil for me, तुम्हाला माझं वाटोळं लावायचं होतं ना but my God planned it for your good." पण माझ्या देवाने बघा चांगलंच केलं. You know why? का ठाऊक आहे? He wanted me to have this high position. कारण माझ्या देवाची इच्छा होती की मला हे उच्च पद मिसर देशात मिळावं. Why? का? For your sake, तुमच्यासाठी that I may save की you. बघा आज दुष्काळ पडलेला आहे तुमच्याकडे काहीही नव्हतं पण या वेळेमध्ये मी येऊन तुम्हाला वाचवावं. Praise God. देवाला What a धन्यवाद. big heart Joseph had. काय मोठं हृदय योसेफाचं असेल ना And what a loving God we आणि have. किती प्रेमळ देव आपला आहे किती मोठ्या हृदयाचा हा योसेफ आहे. व्हॉट अ गोल्डन हार्ट मी म्हणते. That is one of the greatest sermon one can receive on turning things for good. आणि देवानं चांगल्याकडे गोष्टी करायच्या यामध्ये हा जो सगळ्यात अतिउत्तम असा मिळणारा उपदेश आणि सल्ला आहे. They meant evil for him. म्हणजे काय की त्याच्या भावांनी सख्या भावांनी त्याचं वाईट करायचं योजलं But God meant it for good. पण देवाने मात्र त्यातून सुद्धा योसेफाचं चांगलं केलं की काही हरकत नाही भले तुझ्या भावांनी तुला विकलाय Say- तुला मी वर आणणार आहे. And Joseph forgave them. आणि योसेफाने बघा मोठं हृदय करून त्यांना क्षमा केली. My beloved people, तसं माझ्या प्रियानो a change is coming in your life. एक बदल तुमच्याही जीवनात येत आहे. God is seeing your heart. देव तुझं हृदय बघतो बेटा. He is seeing your loving heart. देव तुझं प्रेमळ हृदय बघत आहे. God is seeing your trusting heart. देव तुझं विश्वास ठेवणारं हृदय बघत आहे. God will lift you up in the presence of your enemies. देव तुझ्या शत्रूंच्या समोर तुला वर आणेल. God will cause all things to work together for your good. देव सगळ्या गोष्टी तुझ्या चांगल्याकडे घडायला लावेल. Maybe it's not so right now. आणि कदाचित आत्ताला असं नसेल.
It may seem that there is no light for you. आणि आत्ताला असं वाटत असेल की सगळा अंधारच अंधार आहे. It may seem that you are seated on the ash heap. आत्ताला असं वाटत असेल की मी दुःखाच्या ढिगात, राखेच्या ढिगात बसलेली आहे. It may seem that you are spiraling downward. आत्ता असं वाटत असेल तुला की मी तर खाली 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 घसरत आहे. But wait, पण थांबा, as you continue loving God, जसं तुम्ही देवावर प्रेम करत राहाल as you continue coming for the meetings, आणि सभेला येत राहाल, as you continue respecting God, जसं तुम्ही देवाला आदर मान सन्मान देत राहाल, as you continue worshiping God, जसं तुम्ही देवाची आराधना करत राहाल, He will find a way for you. देव तुझ्यासाठी मार्ग तयार करणार. He will find a way out for you. देव तुझ्यासाठी मार्ग शोधून काढून तयार करेल. Even right now, अगदी या वेळेला सुद्धा God is working for you. देव तुझ्यासाठी काम करत आहे. He is working behind your back. देव तुझ्या पाठीमागे काम करत आहे. Be sure तू खात्री बाळग, every detail of your life will be worked out only for your good. तुझ्या आयुष्याचा सगळा तपशील केवळ तुझ्या चांगल्याकडेच होणार आहे. तुझं काही वाईट होणार नाहीये बेटा, Praise God. तुझं चांगलंच होणार आहे. Come on, say now. आता बोला माझ्या Lord, मागे की प्रभू I thank मी you तुझे आभार मानतो. that you have taken control of my life. तू माझ्या जीवनाचा ताबा घेतला. I surrender my all to you. माझं सर्वस्व मी तुला अर्पण करत आहे. Work a work in me माझ्यामध्ये काम कर दे बापा, that will shame my enemies. ज्यामुळे माझे शत्रू लज्जित होतील. Lift me up, Lord, मला वर आण दे बापा, in your own time. तुझ्या वेळेमध्ये मला वर आण. I give my life to you. माझं जीवन मी तुला देत आहे. I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. Change my destiny. माझ्या आयुष्याची दिशा बदल. Wipe away my tears. माझे अश्रू पुसून टाक. Change my condition. माझी अवस्था बदलून टाक. I promise to give you all the मी glory. वचन देते की सगळा गौरव मी तुला देईन. Wow. Praise God. What किती a बरं powerful prayer you made. किती सामर्थ्यवान प्रार्थना तुम्ही लोकांनी केली माहित आहे? Do you know that? तुम्हाला माहित आहे? You made one of the most powerful prayer to God. एक अतिशय सामर्थ्यवान प्रार्थना आता तुम्ही देवाला केलेली आहे. Very effective prayer. अतिशय प्रभावशाली प्रार्थना आता तुम्ही देवाला केली आहे. God is touched with you. देवाला तुझ्याद्वारे स्पर्श झालाय. Change is taking place right now. एक बदल आता होत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Job 42 verse 10, योबाचा 42वा अध्याय त्यातलं 10वं वचन, the Lord restored the fortunes of Job परमेश्वराने योबाचं परत सगळं सुदैव त्याला परत केलं. when he prayed for his friends. जेव्हा योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली And the Lord gave him twice as much as he had before. आणि प्रभूने त्याला दुप्पट परत केलं. त्याच्याकडे अगोदर जे काही होतं त्याहून दुप्पट देवाने त्याला परत केलं. God can change your fortunes. तसं देव तुमचं दुर्भाग्य सुदैवात बदलू शकतो. One moment you are crying, एक क्षण तुम्ही रडत असाल, another moment you will be laughing. पुढच्या क्षणाला तुम्ही हसायला लागाल. म्हणजे दृश्य असं असेल, डोळ्यात आसव पण ओठांवरती हास्य. One moment you are in fear, एक क्षण तुम्हाला भीती वाटेल, another moment that fear पण vanishes. दुसऱ्या क्षणाला ती भीती निघून जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. It takes a moment for God to change things. देवाला किती वेळ लागतो बेटा गोष्टी बदलायला? देवाला एक क्षण लागतो गोष्टी बदलायला. That's why don't think of committing suicide. म्हणून आत्महत्या वगैरे करायचा विचार करायचा नाही बरं का. Don't think of running away. आणि अजिबात घर सोडून पळून जायचाही विचार करायचा नाही. Because if God can change situations in a moment, कारण एका क्षणात जर देव परिस्थिती बदलू शकतो, why do you have to die? कशाला आपण मरायचं मग? God says देव म्हणलाय in Jeremiah 29 verse 11, इर्मया 29 त्यातलं 11वं वचन, for I know the plans that I have for you, देव म्हणालाय की मला माहितीये ना मी तुझ्यासाठी काय योजना केल्या. plans for your good and not for evil, माझी योजना तुझ्यासाठी चांगली आहे, तुझ्या वाईटाची नाहीये. to give you hope and future. माझी योजना आहे की तुला आशा आणि उज्ज्वल भविष्य द्यायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. Today is your turning point. तर आज ना तुझ्या जीवनामध्ये एक वळण यायची वेळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. This is a promise given to those who love God. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे त्या लोकांसाठी देवाने दिलेलं आजचं हे वचन आहे. This is a promise given to those who are submitting themselves to God. आणि जे लोक स्वतःला देवाच्या संपूर्ण अधीन आणत आहेत त्या लोकांसाठी देवाने आता हे दिलेलं वचन आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Right now there is pain in you. आता या वेळेला तुझ्या हृदयामध्ये वेदना आहेत. Right now there is hurt in you. आता या वेळेला तुझ्या हृदयामध्ये तुला जखमा झालेल्या आहेत. Right now people don't understand you. तू दुखावलेला आहे. आता या वेळेला लोक तुला समजून घेत नाहीये. Right now people don't care for you. आणि आता या वेळेला लोकांना तुझी पर्वा पण नाहीये की मला काय पडलेली नाही त्यांची. But in the midst of it all, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये there is hope.
एक आशा आहे, There is hope. एक आशा आहे. Your pain, your struggle started, तुझ्या वेदना, तुझे संघर्ष सुरू झाले, but it shall end also पण in ते Jesus' name. संपणार सुद्धा आहेत येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. त्या वेदना, ते संघर्ष कायम सुरू राहणार नाहीत. All this pain, या सगळ्या वेदना all this struggle, आणि हे सगळे संघर्ष, it started because of disobedience. ही सगळी डोकेफोड का झाली, का सुरू झाली? कारण की आज्ञाभंग. You know, when we sin, we hurt तुम्हाला माहितीये, जेव्हा आपण पाप करतो, आपण दुखावलं जाईल असं वागतो. because sin has its कारण consequences. पापाचे परिणाम होतातच आणि नेहमी ते दुष्परिणामच असतात. When our first parents sinned against God आपल्या प्रथम पालकांनी जेव्हा देवाविरुद्ध पाप केलं, because they heard the voice of the devil, कारण त्यांनी सैतानाचा आवाज ऐकला जो त्यांनी ऐकायला नको होता, life became miserable. आयुष्य झालं भयानक, Curse fell on this earth. शाप पडला या भूतलावर, Man's heart became corrupt. मनुष्याचं हृदय भ्रष्ट झालं Things became bad. आणि गोष्टी वाईट झाल्या. But for this reason, पण याच कारणासाठी God sent His only Son, Jesus Christ. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू याला पाठवलं. Jesus came येशू या जगात आले with one purpose, एकच संकल्प घेऊन, to give you life तुम्हाला जीवन द्यायला and life in आणि abundance. ते सुद्धा विपुल जीवन द्यायला. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross of Calvary. काल्वरीच्या मध्यस्तंभावर येशू मरण He पावले. shed His blood for you. येशूंनी त्यांचं रक्त तुझ्यासाठी सांडलंय. He was buried. येशूंना मग पुण्यात आलं People thought that is the end of the story of आणि Jesus. लोकांना असं वाटलं की येशूंच्या कथेचा आता हा अंत आहे. But पण He is the only person in the whole history of humankind येशू ख्रिस्त एकमेव असा व्यक्ती आहे संपूर्ण मानवजातीच्या इतिहासातला, who rose from the dead. जो मेल्यानंतर परत जिवंत झालाय. One person. एकच व्यक्ती, There is no second person. बाकी दुसरा व्यक्ती नाहीये. Nobody has the power over death. बाकी कुणाचंही मरणावर सामर्थ्य चाललेलं नाही, चालत नाही. Everybody is gone. सगळे मेले म्हणजे गेलेले The असतात. greatest are gone. अगदी महान थोर सुद्धा गेले, The mightiest are gone. अगदी महान बलवान सुद्धा The गेले, strongest are gone. अगदी बलवान सुद्धा गेले. But Jesus is alive. पण येशू अजूनही जिवंत आहे. Bible says बायबल म्हणतं Jesus rose from the dead. येशू मेल्या पश्चात परत जिवंत झाले. Death could not hold Him. मृत्यू येशूंना धरू नाही शकला, Grave could not hold Him. कबर येशूंना धरू नाही शकली, Devil could not hold Him. सैतान येशूंना धरू नाही शकला. Jesus rose येशू परत जिवंत झाले. just for you. तुझ्यासाठी फक्त, Just for you. फक्त तुझ्यासाठी येशू परत जिवंत To give you झाले. hope and तुला future. आशा द्यायला, तुला भविष्य द्यायला. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Jesus is the solution for the world's sin. येशू ख्रिस्त संपूर्ण जगाच्या पापाचं उत्तर आहे. Jesus is the solution for the world's problems. येशू ख्रिस्त संपूर्ण जगाच्या सर्व समस्यांचं एकमेव उत्तर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When Jesus was around, येशू जेव्हा या जगात होते, He changed people's destiny. येशूंनी लोकांच्या आयुष्याच्या दिशा बदलल्या. He changed people's conditions. येशूंनी लोकांची अवस्था बदलली. Jesus changed people's thinking. येशूंनी लोकांची विचारधारा बदलली. Jesus changed their fear into peace. येशूंनी त्यांची जी भीती होती ती शांतीत बदलली. He brought life where there was death. जिथे मरण होतं तिथे येशूंनी जीवन आणलं. He brought light where there was darkness. जिथे अंधार होता तिथे येशूंनी प्रकाश आणला. He brought healing where there was sickness. आणि जिथे आजार होता तिथे येशूंनी आरोग्य He आणलं. brought life where there was death. आणि जिथे मरण होतं तिथे येशूंनी जीवन आणलं. Jesus gave hope to the hopeless. येशूंनी आशाहीन लोकांना आशा दिली. He brought a smile on people's faces. लोकांच्या चेहऱ्यांवर येशूंनी हास्य He आणलं. wiped the tears of many. येशूंनी अनेक लोकांचे अश्रू पुसलेले आहेत. He healed the broken hearts. तुटलेल्या हृदयांना येशूंनी आरोग्य दिलेलं He आहे. bound up their wounds. येशूंनी त्यांच्या जखमा बांधलेल्या आहेत. That same Jesus can put the bread on your table. तेच येशू तुझ्याही टेबलवर अन्न आणू शकतात. That same Jesus can bring healing to your sick तेच body. येशू तुझ्याही आजारी देहाला आरोग्य देऊ शकतात. That same Jesus can change your condition. तेच येशू तुझी पण अवस्था बदलू शकतात. That same Jesus can deal with your mountainous problems. तेच येशू तुझ्याही डोंगरा एवढ्या समस्यांना हाताळू शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus said to Martha येशू मार्थेला म्हणाले, in John 11 verse 40, योहान 11 अध्याय 14 वचन, if you believe, मार्थे जर तू विश्वास ठेवला you shall see the glory of तर God. तू देवाचा गौरव पाहशील. And she said, I believe. आणि मार्था लगेच म्हणाली, माझा विश्वास आहे. And he raised up the dead brother of Martha. आणि मार्थेच्या मेलेल्या भावाला येशूंनी मग जिवंत करून बसवलं. Praise God. देवाला धन्यवाद. Almighty power. महान अति महान सामर्थ्य. Who can this Jesus be? आणि हे येशू कोण असतील हो? All these things only God can do. अशा सगळ्या गोष्टी फक्त देवच करू शकतो. Who can raise the dead? मेलेल्या माणसाला परत जिवंत कोण करू शकतं? Only God. फक्त देव. Who can give sight to the blind? अंध्या माणसाला नजर कोण देऊ शकतं? Only God. फक्त देव. Who can walk on water? पाण्यावर कोण चालू शकतं? Only God. फक्त देव. Who can still the storms? वादळाला शांत कोण करू शकतं? Only God. फक्त देव. Who can heal the leper?
कुष्ठरोग्याला बरं कोण करू शकतं? Only God. फक्त देव. Who can multiply bread and fish? भाकर आणि मासा कोण बहुगुणी करू शकतं? Only God. फक्त देव. Who can drive out the devil? सैतानाला कोण हाकलून लावू शकतं? Only God. फक्त देव. But Jesus did all these things. पण येशूंनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. So who is Jesus? पण हे येशू कोण आहेत? He is God. मग हे येशू कोण आहेत? फक्त देव. He told Jairus, येशू यायराला म्हणाले, who lost his only daughter. या याईर नावाच्या माणसाची एकुलती एक मुलगी वारली. Jesus said, येशू त्याला म्हणाले, Jairus, यायरा don't fear. तू भिऊ नको, Only believe. फक्त विश्वास ठेव. Only believe. फक्त विश्वास ठेव, असा घाबरून लटलटू नको. Jairus said, I believe. आणि याईर म्हणाला, प्रभू माझा विश्वास आहे. Jesus raised that dead daughter to life. आणि येशूंनी जाऊन त्याच्या मेलेल्या मुलीला परत जिवंत करून बसवलं. Praise God. देवाला धन्यवाद. You need to trust on Him. तसं तुम्ही देवावरती विश्वास तर ठेवावा लागेल. You need to believe on तुम्ही Him. देवावर भरोसा ठेवायची गरज आहे. Just a few weeks back, काहीच आठवड्यांपूर्वी one lady had a big lump here एक बहीण होती, तिला एक गाठ आली होती मोठी on the neck. मानेवर. She could not even move. तिला तिची मान पण हलवता यायची नाही. She was brought here for the meeting. आणि तिला इथे सभेला आणलं. That big lump had become red. ती मोठी गाठ अगदी लाल लाल झाली होती. She could not eat. तिला खायला जमेना. She was only crying. फक्त रडत होती. In the last prayer, शेवटच्या the Lord प्रार्थनेमध्ये Jesus touched her, प्रभू येशूंनी तिला स्पर्श केला. and that big lump just vanished. आणि ती मोठी गाठ निघून गेली, नाहीशीच The झाली. mother brought the daughter. आईनं मुलीला इथं आणलं. That lump was gone. ती गाठ गेलेली होती. Jesus did that miracle. येशूंनी हा चमत्कार केलेला आहे. That same Jesus is here. तेच येशू आज सुद्धा इथे आहेत. Anything can happen. काहीही होऊ शकतं जेव्हा येशू आपल्यात येतात. Bible says बायबल म्हणतं in Exodus 20 verse 6. निर्गमाचा 20वा अध्याय त्यातलं 6वं वचन. Listen to what God says. ऐकावर का? देव बोलत आहे, सगळ्यांनी ऐका. God is saying, देव सांगत आहे, I will show mercy unto thousands of them that love me. ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्या हजारो लोकांना मी दया दाखवीन. And those people who keep my आणि commandments. जी माणसं माझ्या आज्ञा पाळतात त्यांना मी दया देईन. I will show mercy to a thousands of people if they love me. जी हजारो माणसं माझ्यावरती प्रेम करत असतील तर त्यांना मी दया देईन. Are you among the thousands who love त्या God? हजारो लोकांमध्ये तुम्ही आहात का की ज्यांचं देवावर प्रेम आहे? Then His mercy will reach to you मग tonight. देवाची दया तुमच्यापर्यंत आज रात्री पोहोचणार. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in 1 Corinthians 2 verse 9, 1 करीन 2 अध्याय 9 वचन, what eye has not seen, जे डोळ्यांनी पाहिलं नाही, what ear has not जे heard, कानाने कधी ऐकलं नाही, what has not entered your heart, जे तुझ्या हृदयात कधी आलं नाही, such things God has kept for those who love Him. अशा गोष्टी देवाने त्या लोकांसाठी ठेवल्या ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे, Praise God. जे आपण कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही. Things never discovered, गोष्टी कधी ज्याचा शोध लागला नाही, never discovered before, ज्या गोष्टी कधी आपल्याला अगोदर माहित नव्हत्या, never पत्ता heard नव्हता, before, ज्या गोष्टींविषयी आपण कधी काही ऐकलं नाही, never seen ज्या before, गोष्टी आपण कधी पाहिल्या नाही, never thought before, कधी असा विचारही केला नव्हता, never talked before. कधीही ज्याविषयी आपण बोललो नाही, Such things are going to happen to you. अशा गोष्टी तुझ्या जीवनात घडणार आहेत. Do you believe? तुझा विश्वास आहे का Do सांग? you believe? तुझा विश्वास आहे का If सांग? you believe, you shall see the glory of God. जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव जरूर पाहशील. Praise God. देवाला धन्यवाद. God has wonderful things in store for those who देवा love Him. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे ना त्या लोकांसाठी देवाने सुंदर सुंदर गोष्टी राखून ठेवल्या आहेत. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 5:10, 1 पेत्र 5:10, after you have suffered for a little while, थोडा वेळ तुम्ही लोकांनी त्रास the सोसल्यानंतर God of grace, कृपेचा देव who is called you for eternal glory, ज्याने तुला अनंत काळच्या गौरवासाठी बोलावलंय, He will Himself restore, confirm, strengthen, and establish you. तो स्वतः तुला स्थिर, स्थावर आणि शक्तिमान करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 10 verse 22, नीतिसूत्र 10 अध्याय 22 वचन, the blessings of the Lord makes one rich, परमेश्वराचे आशीर्वाद एखाद्याला धनी करतात and He adds no sorrow to आणि it. त्यामागे दुःखाची जोड परमेश्वर लावत नाही. Praise God. देवाने दिलेल्या आशीर्वादांमागे दुःख कधी नसतं, Yes. असा याचा अर्थ आहे. The world will give things, but sorrow will be added. जग तुला गोष्टी देईल पण दुःखासकट देईल, But when God gives, पण देव जेव्हा तुला देईल He gives without sorrow. मायनस दुःख देव तुला देईल. Praise God. दुःख वजा करून देव तुला आशीर्वाद देईल.
Bible says in James 1:17, याकोबाचं पत्र पहिला अध्याय 17व वचन बायबल म्हणतं, every good and perfect gift is from above. प्रत्येक चांगलं आणि परिपूर्ण दान वरून येतं, It comes down from the Father of lights, प्रकाशाच्या पित्याकडून येतं, with whom there is no variation, ज्याच्याकडे बदल नाहीये तो तोच आहे, with whom there is no shadow of turning. जो देव कधी सावलीप्रमाणे वळत नाही तर तिथेच आहे, तसाच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 147 verse 3, स्तोत्र 147 त्यातलं 3रं वचन बायबल म्हणतं, God heals the broken hearts परमेश्वर तुटलेल्या हृदयांना आरोग्य देतो and he binds up their wounds. आणि त्यांच्या जखमा तो बांधतो. Praise God. देवाला धन्यवाद. One person said, एक व्यक्ती बोलला, Pastor, पास्टर, I am stuck in this life forever. आयुष्यामध्ये मी कायमचा अडकलोय, I don't see any hope. मला काही आशाच दिसत नाहीये, मी जाम अडकलोय, There is no light for me. मला प्रकाश दिसतच नाहीये I require so little. आणि इतका माझी गरज कमीच आहे. But even those little simple things just never work पण out त्या for me. थोड्या साध्या गोष्टी सुद्धा माझ्या जीवनात घडून येत नाहीत. असं माझं आयुष्य अडकलेलं आहे. I don't know what to do. माहितीच नाही मला काय करावं, कळतच नाही. I do not want to kill myself. मला काय स्वतःला ठार मारायचं नाही, But life seems so pointless to पण me. आयुष्य मला अगदी पॉइंटलेस वाटतं की जगून करायचं तरी काय असं वाटायला लागलंय. He said, तर तो म्हणाला, Pastor, पास्टर, I feel like I was just put here to be everyone's tampons, मला असं वाटतं की बस मी सगळ्यांसाठी असाच पायपुसणीसारखा टाकलेला आहे, absorbing all their dirt of the world. म्हणजे सगळी जगाची घाण मी शोषून घ्यायची And I am not allowed any kind of happiness. आणि मला मात्र कुठल्याही पद्धतीचा आनंद नाही, मला आनंद कदाचित मान्यच केलेला नाहीये No one gives a thought to me. आणि कोणी माझा विचारच करत नाही. पास्टर, कुणाला माझी पडलेली नाही, कोणी माझा विचार करत नाही I just feel like a soulless machine आणि मला असं वाटतं जीव नसलेलं मी एक मशीन आहे. that just works to pay the bills मला असं वाटतं मी जीव नसलेलं एक मशीन आहे, एक यंत्र आहे जे बिल भरायला काम करतं and help everyone. आणि सगळ्यांना मदत करत सुटतं, पण मला मदत करणारं कोणी नाही, माझी चिंता कोणाला नाही, माहित नाही, मी कोणाला आवडतच नाही He said, असं म्हणाला. I just feel आणि म्हणाला, मला असं वाटतं that people don't know that I exist. लोकांना माहितीच नाहीये की मी अस्तित्वात आहे. I feel nobody believes that I exist. असं वाटतं मला की कोणाचा विश्वासच नाहीये की मी अजून जिवंत आहे. बहुतेक सगळ्यांनी असं मानलंय की मी मेलोय. How sad to hear. किती दुःख वाटतं ना एखाद्या माणसाने असं बोलल्यानंतर की कोणालाच माझी पडलेली नाही, So many कोणालाच people, कशी हो मी आवडत नाही. so many people must be going through the same kind आणि of किती trauma. सारी माणसं अशा पद्धतीच्या दुर्घटनेतनं जात असतील ना. But you know, God is able to take your mess and make it a पण miracle. तुम्हाला माहितीये देव तुमची बर्बादी घेऊन चमत्कारात बदलू शकतो. God can do it. देव हे करू शकतो. God is able to take that bitter lemon, make it into a lemon juice for you. ते कडू लिंबू घेऊन देव तुला लिंबाचा गोडगोड रस पाजेल त्यातून. Amen. कडू लिंबातनं देव तुला लिंबाचा गोड रस पाजेल. God is able to take your bad and make it best. देव तुझं वाईट घेऊन अति उत्तम करेल. Amen. आमेन. God is able to turn your yesterdays which were bad into better tomorrow. देव तुझं कालचं किंवा कालचा दिवस जो तुझा वाईट होता तो देव अगदी उद्याला फार चांगला करेल. Yes. रात गई बात गई बेटा, प्रभु अपने साथ है, कुछ नहीं होता. God can turn your darkness into light. देव तुझा अंधार प्रकाशात बदलू शकतो. God can take your crumbs and make it into a loaf. देव तुझे तुकडे घेऊन एका अख्ख्या भाकरीत बदलू शकतो. त्याला किती वेळ लागतोय. God is able to take your nothing and make it into something. देव तुझं शून्य घेऊन त्याला काहीतरी आकार देऊ शकतो. Amen. आमेन. God is able to take that little oil and multiply it. देव ते थोडंसं तुझं तेल घेऊन बहुगुणित करू शकतो. God is able to take that little flour that you have in your container and multiply it that you may eat for days. तुझ्या परातीतलं थोडंसं पीठ घेऊन देवापासून बहुगुणित करेल की ते वर्ष चालत राहील तुला. Your cup will run over. तुझा पेला भरभरून वाहील. Don't see what is there in your hand. तुझ्या हातात काय आहे ते बघू नको बेटा. Have a bigger vision of God. देवाचा मोठा दृष्टांत ठेव की देव फार मोठा आहे. What you have is nothing compared to what God will give. आणि तुझ्याकडे जे आहे ते काही नाहीये, देव तुला जे देणार आहे ते फार मोठं आहे. Praise God. कारण की आपला देव मोठा आहे. हाऊ ग्रेट इज आवर गॉड. One day, एके दिवशी multitudes of people were following Jesus. खूप सारी माणसं, मोठा लोकसमुदाय येशूंच्या मागे चालत होता And they were fainting on the way आणि ते अक्षरशः रस्त्यात वाटेमध्ये बेशुद्ध व्हायला लागले. because they were hungry and tired. कारण त्यांना भूक लागलेली होती, ते दमलेले होते. Jesus made them all to sit down. तर येशूंनी त्यांना सर्वांना खाली बसवलं He saw that everyone was hungry. आणि येशूंच्या लक्षात आलं की सगळ्यांना भूक लागलेली आहे. But where will
food be found for more than 4,000 people? पण 4,000हून जास्त माणसं होती ती आणि एवढ्या साऱ्या माणसांना आता कुठून अन्न आणायचं? Jesus told his disciples येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, in Mark 8 verse 2, मार्कचा 8वा अध्याय 2रं वचन, I have compassion over this people. मला कळवळा येतो या लोकांचा, मला दया I येते. care for this people. मला वाईट वाटतं या लोकांचं, मला काळजी आहे या लोकांची. They had spent 3 days with me 3 दिवस हे लोक माझ्या सोबत चाललेले आहेत and now they have nothing to eat. आणि आता त्यांच्याकडे खायला काही नाहीये. If I send them home on empty stomach, मी जर रिकाम्या पोटी त्यांना घरी पाठवलं some may faint on the way. तर काही लोक रस्त्यातच बेशुद्ध होतील, एवढी भूक लागली आहे. Some may be exhausted completely काही लोक हताश होतील, एकदम दमून जातील, because many have come from far away. कारण अनेक माणसं यातली लांब लांबून आलेली आहेत. See the concern of बघा, Jesus. येशूंमधली काळजी बघा. असं नाही लोक आले तर आले, आम्हाला काय करायचं, असं नाही. लोक आलेत, काळजी पण आपणच घ्यायची असते. How much he was concerned about them. किती लोकांची काळजी होती येशूंना, की एवढे लोक माझ्या मागे चालत आलेले आहेत, मी त्यांच्यासाठी काहीतरी करणं आहे, And so बनताय. his disciples replied with uncertainty, तर येशूंच्या शिष्यांनी असं ततपप करतच उत्तर दिलं Master, की गुरुदेव, we are in the middle of nowhere. आपण असे कुठेतरी रानात असल्यासारखे आहोत. We are in the desert. माहित नाही कुठे आहोत, कुठेतरी रानात आहोत. Where are we going to get so much bread for so many people? आणि इथे आता कुठून अन्न आणायचं इतक्या साऱ्या लोकांसाठी, कुठून आणू? Jesus said, it's not your tension. येशू म्हणाले, ते टेन्शन तुमचं नाहीये. You just tell me how many loaves you have. तुम्ही मला सांगा की तुमच्याकडे किती भाकऱ्या आहेत. They said, आहे काही? तर ते म्हणाले, just a few. थोड्या भाकऱ्या आहेत. Jesus instructed the crowd to sit down. तर मग येशूंनी लोकसमुदायाला सांगितलं, सगळ्यांनी खाली बसून घ्या. Then मग they gave him 7 loaves of bread, small. 7 भाकऱ्या त्या शिष्यांनी येशूंना दिल्या, लहान लहान. 7 loaves for 4,000 people. 7 लहान भाकऱ्या 4,000 लोकांसाठी. हे समीकरण जमतच नाही. In fact, some of us alone can eat all 7 loaves. उलट पक्षी आपल्यातले तर काही जण एक माणूस 7 भाकऱ्या खाऊ शकतो. आपल्यात काही असे पण आहेत, Loaves, I'm saying bread. म्हणजे ब्रेड स्लाइस म्हणा किंवा मराठी छोटी भाकरी म्हणा. What did Jesus do? येशूंनी मग काय केलं? He took it on his hands, हातात घेतले ते. blessed it. त्या भाकऱ्या हातात घेतल्या, आशीर्वादित केल्या. Once Jesus blesses, आणि येशूंनी जर एखादी गोष्ट हातात घेऊन आशीर्वादित केली, miracle has to happen. चमत्कार घडायलाच हवा हो. येशूंच्या हातात पडलंय ते. He broke the bread, आणि येशूंनी भाकर मोडली, gave it to his disciples, शिष्यांना दिली. and he said, you give it to the people. आणि शिष्यांना येशू म्हणाले, जा जाऊन लोकांना वाढा. They started giving. आणि लोकांना त्यांनी वाढायला सुरुवात केली. It was not ending. वाढायला लागले तर ते संपेच ना. Bible says बायबल म्हणतं, it was not ending. वाढायला लागले ना तर ते संपेच ना अन्न. जसं वाढलं तसं वाढलं. And then they had few fish. आणि मग काही मासे होते त्यांच्याकडे. Jesus took the few fish. येशूंनी ते थोडे मासे पण घेतले, Again he blessed it. परत त्याच्यावरही आशीर्वाद दिला. And then he gave the fish to the ते disciples. मासे पण शिष्यांना दिले. Only bread will not do. की फक्त भाकर नाही, ते बरोबर नाही. त्याच्या बरोबर थोडं भाकरीला आपण म्हणतो थोडा कांदा, ठेचा, लोणचं काहीतरी असावं. something should be given, isn't है it? ना, भाकरी बरोबर काहीतरी असावं. With chapati you need some है ना? vegetables. चपाती or बरोबर भाजी, something. काहीतरी लागतं की नाही. ठेपल्या बरोबर लोणचं आम्हाला लागतं. Then मग Jesus told them to distribute the fish. येशूंनी त्यांना सांगितलं, मासेही जाऊन वाटा. And they gave the fish. तर त्यांनी मासे वाढायला सुरुवात केली. All the people ate to their full. सगळे पोट भर जेवले, पोट भर. And they had leftovers filled in 7 large baskets. आणि 7 टोपल्या अन्न उरलं. भाकऱ्या आणि मासे 7 टोपल्या भरून उरलं. I mean, who can this be? कोण हे असतील हे येशू? डोकं चालत नाही ना. कोण असतील हे येशू? He is God. कोण असायला हवे ते येशू? देवच हो, प्रश्नच येत नाही. A miracle can happen if you trust on Jesus. जर तू येशूंवर विश्वास ठेवला तर चमत्कार घडू शकतो. What is lack will turn into plenty. आणि जे उणीव आहे, जे कमी आहे, जी त्रुटी आहे, ते भरपुरीत बदलू शकतो. Just wait upon God. फक्त देवाचरणी वाढ बघा. Be patient. जरा धीराने. God will work out for your good. काही घाई नाहीये, धीराने. देव सगळं चांगल्याकडे नेईल. I too had a rough time. माझंही आयुष्य काय असं सुंदर गेलेलं नाही, खडबडीतच होतं. In my younger days, मी जेव्हा लहान होतो, तरुण होतो,
Like many of you, I too went through hard times. तुमच्यातल्या अनेक लोकांप्रमाणे मी सुद्धा फार अवघड अशा प्रसंगातनं त्रासातनं गेलेलो आहे. Life was playing a wicked game in our family. आणि आयुष्यात आमच्या परिवारामध्ये फार दुष्ट असा खेळ खेळत होतं. Having lost my father when I was young, मी लहान असताना माझे वडील वारले. I felt that everything is crashing मग now. मला असं वाटायला लागलं की आता आपलं आयुष्य कोसळणार आहे. Things were very bad. बापाची छत्रछाया डोक्यावर न गेली की असं वाटायलाच लागतं आणि गोष्टी इतक्या बिघडल्या. I felt like a joker in a pack of cards. मला तर असं वाटायला लागलं की पत्त्यामध्ये ना पत्त्यांचा कॅट असतो त्यात जोकर असतो त्या जोकर सारखं वाटायला लागलं मला. Because कारण everybody was laughing at my condition. सगळे माझ्या अवस्थेकडे बघून मला हसायचे. But God was preparing me for something great. पण देव मला काहीतरी महान कार्यासाठी तयार करत होता. When आता I came to Jesus, मग जेव्हा मी येशूंकडे आलो my life changed. जीवन बदललं. I was given a new lease of life. मला आयुष्य वाढवून देण्यात आलं येशूंकडून. For the longest time, आणि फार लांब काळ it was, I didn't even know what was hope. मला माहित सुद्धा नव्हतं. म्हणजे माझ्या आयुष्यात मला काही माहित नव्हतं की आशा म्हणजे काय. I had forgotten what it was like hoping on मी something. विसरूनच गेलो होतो की आशा ठेवणं म्हणजे काय, कशावर आशा नव्हतीच म्हणजे. But slowly and steadily, पण हळूहळू हळूहळू as I started attending a meeting like this, जसं मी सुद्धा तुमच्याप्रमाणे अशाच एका सभेला जायला लागलो as I started carrying the Bible for such meeting like आणि this, अशाच मीटिंगला हातात बायबल घेऊन जायला लागलो, started praying, प्रार्थना करायला लागलो, started seeking the face of Jesus, प्रभू येशूंचा चेहरा शोधायला लागलो. faith took root in me. विश्वासाला मूळ लागलं माझ्यात Things started flourishing in my life. आणि माझ्या आयुष्यात गोष्टी भरभराटीला यायला लागल्या. हा व्यक्तिगत अनुभव आहे बेटा. And today, आणि आज God made me to stand before you. देवाने मला तुमच्या समोर उभं केलंय. The love of God is like the sunlight. देवाचं प्रेम darkness. सूर्यप्रकाशासारखं आहे अंधारात. My mindset changed. माझी मनोवृत्तीच बदलली. आयुष्याकडे बघायचा पैलू बदलला. My life changed. जीवनच बदललं I पूर्वी. started loving God. आणि मी देवावर प्रेम करायला लागलो. I came to know that God also loves me. मला कळलं की देवाचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. I came to know that Jesus came for me. मला कळलं की येशू माझ्यासाठी आले. I came to know that Jesus defeated the devil for me. मला समजलं की येशूंनी सैतानाला माझ्यासाठी हरवलंय. There was curse upon curse on my life. शापावर शाप, शापावर शाप होते माझ्या जीवनात. But Jesus changed it into पण blessing. येशूंनी ते सगळं आशीर्वादांमध्ये बदललं. Praise God. देवाला धन्यवाद. That same thing will happen in your life. अशीच गोष्ट तुमच्याही जीवनात घडेल. Praise God. आमेन. आमेन. In spite of the heavy rain, you came. आज एवढा पाऊस पडत होता तरी सुद्धा तुम्ही लोक आलात. Yes. In spite of the heavy storm, you came. म्हणजे किती मोठं वादळ सुटल्यासारखं झालं होतं तरी सुद्धा तुम्ही लोक आलात. You have honored God. म्हणजे तुम्ही देवाचा मान केलाय. God will honor you देव tonight. तुमचाही मान करेल आज रात्री. If you hadn't loved God, you wouldn't have come in the storm. तुम्ही जर देवावर प्रेम करत नसता तर एवढ्या वादळामध्ये तुम्ही सभेला आला नसता. But since you love God, पण तुमचं देवावर प्रेम असल्यामुळे you came. तुम्ही इथे आलात. Now Jesus will honor you आता येशू तुमचा मान करतील. by blessing you, तुम्हाला आशीर्वाद देऊन, by delivering you, तुम्हाला सुटका देऊन, by fulfilling your heart's desires. तुमच्या मनोकामना पूर्ण करून. Are you ready to receive it from Him? तयार आहात का प्रभूकडून स्वीकारायला? Yes. तयार आहात? If you are ready, जर तयार असाल raise one right hand towards तर God. आपला उजवा हात असा वर कराल One hand placed on the afflicted part of your body. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा And cry out to God. आणि रडून देवाचा धावा Let करा. Jesus minister to you tonight. येशूंना आज रात्री तुमची सेवा करू द्या. Let Jesus touch you tonight. येशूंना आज रात्री तुम्हाला स्पर्श करू द्या. Let Jesus change your sorrow into joy. येशूंना आज रात्री तुमचं दुःख आनंदात बदलू द्या. Are you ready? तयार आहात? Yes. तयार आहात? Let us all pray. मग चला सर्वांनी मिळून प्रार्थना करूया. The evil has to go. कारण सगळी दुष्टाई गेली पाहिजे. The sickness has to go. आजार पाजार गेले पाहिजे. The pain has to go. वेदना गेल्या पाहिजे. The hurt has to go. वाईट वाटलेल्या भावना, दुखवलेल्या भावना गेल्या पाहिजे. Blessing has to come. आशीर्वाद आले पाहिजे. Jesus will touch you. येशू तुम्हाला स्पर्श He करतील. will bless you. येशू तुम्हाला आशीर्वाद Are you देतील. ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला डोळे बंद करा आणि माझ्या मागून प्रार्थना Say, बोला. my God. म्हणा
माझ्या देवा, my God, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Wash me clean. मला स्वच्छ धुवून काढ. Make me clean. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयामध्ये ये. and change my life. माझं जीवन बदल. Lord Jesus, प्रभू येशू, I need you right now. मला तुझी आता गरज आहे. I'm going through a hard मी time. फार अवघड प्रसंगातनं जात आहे. Things are not good. गोष्टी काही चांगल्या नाही. Life is not good. आयुष्य माझं चांगलं नाही. Something has to change. काहीतरी बदलायला हवंय. My heart is on you. माझं हृदय तुझ्यावर लागलेलं My आहे. eyes are upon माझे you. डोळे तुझ्यावर लागलेले आहेत. Come down, Lord. खाली ये प्रभू. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू. If you don't deal with my case, जर माझं प्रकरण तू हाताळलं नाही I'll be a gone case. तर मी गेल्याच जमा होणार आहे. Lord, प्रभू come down. खाली ये. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत He आहे. is coming now. येशू येत आहे He is आता. touching you right तुम्हाला आता now. स्पर्श करतोय. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोगराई, I command मी you आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. See, it is going. ते चाललं बघा. Your sickness is going. तुमचा आजार चालला. See, your pain is going. तुमच्या वेदना चालल्या. Your pain is going. तुमच्या वेदना Your चालल्या. disease is going. तुमची रोगराई चालली. Something is happening right now. काहीतरी आता वेळा होत आहे. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श He is करताय. touching your body. येशू तुमच्या शरीराला स्पर्श He is करताय. touching your येशू soul. तुमच्या जीवाला स्पर्श करताय. The evil is going. सगळी दुष्टाई जात The आहे. pain is going. वेदना जात आहे. The pressure is going. दबाव जात आहे. Right now in the name of आता Jesus. वेळा येशूच्या Right नावात. now in the name of आता वेळा Jesus. येशूच्या नावात. Every headache, डोकेदुखी, people suffering with त्या headache, लोकांना डोकेदुखी, I command मी you आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात Leave in Jesus' name. येशूच्या नावात Body pain, अंगवेदना, I command you in the मी name आज्ञा of करतो. Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या Leave नावात. in Jesus' name. सोड येशूच्या Leave नावात. in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, People who have lumps in the ज्या body. लोकांच्या अंगावर गाठी Let आल्या, that lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूच्या नावात निघून जाऊ दे. Let it go away in Jesus' त्या name. गाठी येशूच्या नावात निघून जाऊ दे. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. That lump is going. ती गाठ जात आहे. That swelling is ती going. सूज जात आहे. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श He is करतात. healing you. येशू तुला आरोग्य In देतात. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. People suffering with ulcer. त्या लोकांना अल्सर झालाय. Lord Jesus, प्रभू येशू touch them right त्यांना now. स्पर्श कर आता And you heal them. आणि तू त्यांना आरोग्य दे. Let that ulcer vanish in ते Jesus' अल्सर निघून name. जाऊ दे येशूच्या नावात. Tumor. ट्यूमर, People suffering with tumor. त्या लोकांना ट्यूमर झालाय. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Wherever they are. जिथे कुठे ते आहेत Touch them right त्यांना now. आता स्पर्श कर And heal आणि them. त्यांना आरोग्य दे. Check up, check up, check तपासा up. तपासा Something तपासा. is happening. काहीतरी होत आहे. The power of Jesus is entering your body. येशूचं सामर्थ्य तुमच्या शरीरामध्ये जात Call आहे. unto him. सगळ्यांनी त्याचा धावा करा. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा करा आणि करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूच्या नावाचा धावा Let करा. him touch your sick bodies. येशूना तुमच्या आजारी शरीरांना स्पर्श करू Let दे. him touch your diseased येशूना bodies. तुमच्या रोगराईनं भरलेल्या शरीराला स्पर्श करू दे. Let him touch your mental strain. येशूना तुमच्या मानसिक दबावाला स्पर्श करू दे. Let him heal you now. येशूना तुम्हाला आता आरोग्य देऊ In the दे. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Arthritis. संधिवात. People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात Lord झालाय, Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श And कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. It is happening right now. आता वेळेला होत आहे. In Jesus' name. येशूच्या नावात. Piles problem. मूळ व्याधाचा आजार, People suffering with piles. त्या लोकांना मूळ व्याधाचा Be आजार आहे. healed in Jesus' name. येशूच्या नावामध्ये बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Be gone in the name of निघून जाऊ Jesus. दे येशूच्या Let that नावामध्ये. bleeding trouble stop in तो Jesus' name. रक्तस्राव येशूच्या नावात थांबू दे. Tuberculosis. क्षयरोग, Lord, touch प्रभू them त्यांना स्पर्श कर and heal them आणि in त्यांना Jesus' name. आरोग्य दे येशूच्या नावात. Cancerous germs. कॅन्सरचे जंतू Let it die in the name मरू of देत Jesus. येशूच्या नावात. If you are suffering from जर cancer, तुम्हाला कॅन्सर झालाय, place your hand on your body. आपला हात आपल्या शरीरावर ठेवा. Let Jesus touch you. येशूंना तुम्हाला स्पर्श करू द्या. Let Jesus touch you. येशूंना तुम्हाला स्पर्श करू द्या. Heart problem. हृदयाचे आजार, People having heart attacks ज्या लोकांना हार्ट अटॅक or येतात, heart problem. हृदयाचे आजार आहेत, Anything related to the heart. काही हृदया संबंधीना आजार आहेत, Place your hand on your heart. आपला हात आपल्या हृदयावर ठेवा. By faith, place it on your heart. विश्वासाने आपला हात आपल्या हृदयावर Let ठेवा Jesus touch you. आणि येशूंना तुम्हाला स्पर्श करू द्या. Let him strengthen your heart. येशूंना तुमच्या हृदयाला ताकद देऊ In the द्या. name of येशूच्या Jesus, नावामध्ये be healed. बरे व्हा. In Jesus' name, येशूच्या नावात. Lord, strengthen their heart. प्रभू त्यांच्या हृदयांना शक्ती In दे. Jesus' name, येशूच्या नावात. some of you are crying. तुमच्यातले काही लोक रडतायत You are going through hard कारण times. तुम्ही अवघड प्रसंगातनं But the जाताय. Lord is strengthening you पण right प्रभू now. तुम्हाला शक्ती देत आहे आता या वेळेला. He is touching you right प्रभू now. तुला स्पर्श
स्पर्श करत आहे आता या वेळेला. Speak to him. प्रभूशी बोला, Speak to Jesus. येशूंशी बोला. Tell him your trouble. येशूंना आपले त्रास सांगा. Tell him your sorrow. येशूंना आपलं दुःख सांगा. Tell him your pain. येशूंना आपल्या वेदना He सांगा. alone can deliver येशू you. एकटेच तुम्हाला सुटका देऊ शकतात. Forget the world. बाकी जगाला विसरा. Forget your neighbor. आपल्या शेजाऱ्यांना विसरा. Forget everything. सगळं विसरा. Fix your eyes on Jesus. आपले डोळे येशूंवर ठेवा. Because he is the only helper. आणि येशू एकच He मदतगार is the आहे. only one who can help you. येशू एकटाच आहे जो तुला मदत He करू is the शकतो. only one who will lift you. येशू एकटाच आहे जो तुला वर आणू He is the शकतो. only one who can heal you. येशू एकटेच आहे जे तुला बरं करू शकतो. Lord Jesus प्रभू येशू Christ, ख्रिस्ता, touch these people, या oh लोकांना God. स्पर्श कर And प्रभू. heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Heal them. त्यांना आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद स्वामी राजा. Thank you, Jesus. धन्यवाद Now येशू. every evil powers, आता सगळी वाईट all दुरात्म्यांची witchcraft शक्ती, powers, सर्व चेटूक, all demonic powers, सैतानी शक्ती, I command you मी आज्ञा in the करतो name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave them. सोड या लोकांना. Leave them in Jesus' या name. लोकांना येशूंच्या Leave them in नावात Jesus' सोड. या name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Every witchcraft power, सर्व चेटूक करणी, every divination power, सगळी सैतानी शक्ती go in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave their lives. त्यांचं जीवन See, सोड. the devil is going. मला सैतान The devil is चालला. going. सैतान चालला. The devil is going. सैतान निघून चालला. Devil, leave. सैताना जा. Leave their bodies. त्यांचं शरीर सोड. Leave their bodies. त्यांचं शरीर सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. He's going away. सैतान निघून चाललाय. He's going away. सैतान निघून चाललाय. Your pain is going away. तुमच्या वेदनाही Demonic जात power आहेत. is going सैतानी away. सामर्थ्य जात आहे. Witchcraft power is broken. चेटूक करणी तुटून गेलाय. In the name of Jesus. येशूंच्या नावात. All kinds of pressure सगळ्या पद्धतीचा दबाव has to go in Jesus' name. गेलाच पाहिजे येशूंच्या All नावात. kinds of fear सगळ्या पद्धतीची भीती has to go in Jesus' गेलीच name. पाहिजे येशूंच्या नावात. Some of you are living in fear. तुमच्यातले काही लोक ना फार घाबरलेले You आहेत. cannot come out of the house. तुम्हाला सारखी भीती वाटते. तुम्हाला घरातनं बाहेर सुद्धा जाता येत नाही. You feel a pressure. तुम्हाला दबाव जाणवतो. दबाव. You want to stay in the four walls. आणि तुला असं वाटतं की चार भिंतीत राहावं, बास कुठेही जायला नको. Your people are fed up of you. तुझे घरचे लोक तुला कंटाळलेत. But right now, पण आता या वेळेला the Lord is giving you deliverance. प्रभू तुला सुटका देत आहे. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळा हो. You shall go out. तुम्ही बाहेर जाल. You shall go to work. तुम्ही कामाला जाल. You shall earn your living. तुम्ही तुमची उपजीविका कमवाल. You shall be strong आणि तुम्ही बलवान व्हाल. because Jesus is with कारण you. येशू तुमच्या सोबत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद स्वामी राजा. All the evil powers is gone. सगळी सैतानी शक्ती गेलेली You आहे. also say now. तुम्ही पण म्हणा आता. Say, devil, leave me. म्हणा सैताना मला Say, सोड. devil, leave me. म्हणा सैताना मला In the सोड. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Every evil power, leave me in सगळी Jesus' name. सैतानी शक्ती मला सोडून जाऊ दे. Every evil power, leave me in Jesus' सगळी name. सैतानी शक्ती मला सोडून जाऊ दे. Say it. बोला. You have the power. तुमच्याकडे सामर्थ्य आहे. You have God's power. तुमच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे. Say it. बोला. Devil, leave me. सैताना मला सोड In म्हणा. Jesus' name. येशूंच्या नावात. Every fear, leave me in सगळी Jesus' भीती name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ. Every tension, leave me in सगळं Jesus' name. टेन्शन मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every doubt, leave me in Jesus' सगळी name. शंका कुशंका येशूंच्या नावात मला सोडून Every जाऊ दे. poverty, leave me in सगळं Jesus' दारिद्र्य name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every curse, leave me in Jesus' प्रत्येक name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. Now bless them, Lord. आता प्रभू या लोकांना तू आशीर्वाद दे. Whatever they need, give it to या them. लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या Those दे. who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 3-wheelers, 4-wheelers, bless them. ज्यांना 2-3-4 चाकी गाड्या हव्या असतील त्यांना गाड्या दे. Every broken homes, you reunite, Lord. प्रत्येक तुटलेलं घर आणि परिवार तू परत एकत्र कर. Every wife that has left the house, let her come back in Jesus' जी name. कोणी बायको घर सोडून निघून गेली असेल तिला येशूच्या नावात परत आण. Every husband who has left the house, let him come back to his wife. जो कोणी नवरा घर सोडून निघून गेला असेल त्याला बायकोकडे परत आण. All the children who have left their parents' home, let them return in Jesus' ज्या name. मुलाबाळांनी आपापल्या आईवडिलांची घरं सोडून दिलेली आहेत त्यांना आईवडिलांच्या घरी परत आण. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती असू दे. Father, I रे बाप्पा pray, मी प्रार्थना करतो. bless them financially, आलेल्या Lord. लोकांना आर्थिक आशीर्वाद दे. Those ladies who need a child, ज्या स्त्रियांना संतान हवंय bless them, Lord, with त्यांना a child. संतानाचा आशीर्वाद In the दे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Lord, प्रभू those who are smoking will not smoke anymore. जे सिगरेट पितायत यापुढे पिणार नाहीत असं Those कर. who are drinking will stop drinking. जे दारूचं व्यसन करतात त्यांनी ते करावं नाही असं तू There कर. will be peace in the home. लोकांच्या घरात शांती असू दे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and Amen, amen. amen. Praise God. देवाला धन्यवाद. Give an almighty clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा.
Now don't worry. काळजी करू नका, Things are changing. गोष्टी बदलतायत, It will change for the better. गोष्टी चांगल्याकडे बदलतील And you give the testimony for आणि God's तुम्ही glory. देवाच्या गौरवासाठी साक्ष सांगा. Now we will hear a few testimonies now. आता काही लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी आपण ऐकूयात. पास्टर या सिस्टर आहेत, अद्भुत अशी साक्ष या लेकराच्या जीवनामध्ये प्रभू येशूने Okay. केली. Let us hear a few testimonies. त्या म्हणतात की हा मुलगा जो आहे 9 वर्षाचा हा. आहे. गेल्या वर्षी त्याला अचानक उलटी झाली. उलटी झाल्यानंतर त्याचं तोंड सुजलं. दवाखान्यात त्याला ते घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं, तपासणी केल्यानंतर सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. Okay. 15 दिवसांनी परत त्याला त्रास व्हायला लागला आणि त्याची युरिन यायची बंद झाली. म्हणून त्यांनी डॉक्टरांकडे त्याला परत नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या परत टेस्ट करावे लागतील. त्याची टेस्ट केली तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याची एक क्रेटी लेवल आहे ती वाढलेली आहे. ती साधारण प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 0 to 5% असली पाहिजे. ठीक तर आहे. त्याची 15 पॉईंट झालेली होती. डॉक्टरांनी त्याला 3 महिने ऍडमिट करून घेतलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याची किडनी फेल होण्याची शक्यता आहे. जर त्याची क्रेटी लेवल कमी नाही झाली 15 पेक्षा तर त्याच्या किडनीवर ताण येतोय. तर होता होता डॉक्टरांनी 3 महिने ICU मध्ये त्याला ऍडमिट करून घेतलं आणि डॉक्टरांनी शेवटी सांगितलं त्याच्यामध्ये काहीच बदल होत नव्हता. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की किडनी ट्रान्सप्लांट करावी लागेल. Can you imagine this? कल्पना करा या मुलाची, Kidney transplant for this young boy. या एवढ्या लहान मुलासाठी किडनी ट्रान्सप्लांट डॉक्टरांनी सल्ला दिला. तर सिस्टरांची आई ज्या आहेत त्या आपल्या चर्चला येतात. गेल्या वर्षी जून महिन्यात 2023 मध्ये ते चर्चला आले या मुलाला घेऊन. डॉक्टरांनी डिस्चार्ज देऊन टाकला कारण किडनी ट्रान्सप्लांटसाठी भरपूर खर्च येणार होता. त्यांची ऐपत नव्हती तेवढी. किती आणि खर्च होणार होता? लाखो रुपयांचा खर्च सांगितला होता त्यांना. that is मग ते true. चर्चला आले. चर्चमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला. डायलायसिस तेव्हापासून बंद केली. तो मुलगा डायलायसिस वर होता He was on dialysis. 3 महिने. जेव्हा चर्चला आला तेव्हापासून 1 वर्षापासून त्यांनी डायलायसिस बंद केलं. त्याच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. प्रभू येशूकडे मात्र त्यांनी विश्वास ठेवला. आपले सर्व संदेश ते ऑनलाईन बघत होते आणि इथे येऊन See this. Admitted in the hospital. दवाखान्यामध्ये ऍडमिट होता ना तेव्हाचा फोटो. त्याचं डायलायसिस चालू होतं तेव्हा. हा, His face also is swollen up and he was on dialysis. चेहरा सुजलेला आहे, डायलिसिस सुरू आहे. तर त्याचं डायलायसिस त्यांनी बंद करून टाकलं कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते. पास्टर प्रार्थनेला येऊ लागले ते. हा मुलगा 1 वर्ष झाले डायलायसिस वगैरे सगळं बंद आहे. त्यांनी 1 महिन्यापूर्वी त्या मुलाचा रिपोर्ट चेक केला. त्याची जी 15 पॉईंट होती CT लेवल ती आता त्याची लेवल जी आहे ती 0.5% पर्यंत आली. हालेलुया. तो मुलगा नॉर्मल आहे. कुठलंही ऑपरेशन न करता तो व्यवस्थित आरोग्य प्रभू येशूने त्याला दिलं. आमेन. काय म्हणायचं तुम्हाला? देवाला बरोबर देऊ दे वाटते. माझी खरं तर माझ्या मम्मीची साक्षी आहे ही. मम्मीचं ती साक्षी जी आहे. म्हणली होती की मी माझ्या नातवाला घेऊन मी इथपर्यंत चालत येणार. ती सध्या इथपर्यंत चालत बिन चपलीची आली कुठनं आले? निगडीतून आली ती चालत. See that. ती मला म्हणली होती की मी इथपर्यंत चालतच त्याला घेऊन येणार. पण मला निगडीहून? सुट्ट्यांमुळे येता येत नव्हतं. पण मी म्हणलं सुट्ट्यांच्या टायमाला आपण दोघी स्वतः जाऊया. मी ह्यांना मी रिक्षाने बोलते. माझी पप्पा इथं येत नव्हते पण माझी पप्पा पण माझी इथं यायला लागले त्याला नातवाला घेऊन स्वतः. See that. देवाला धन्यवाद. आमेन. आमेन. Beloved of the family. परिवारातला बरं वाटतं लाडका. तुला? आता काय त्रास होतोय? काय होत नाही? कोणी बरं केलं? येशूने. येशूने. God bless you, Lord. Thank you, Jesus. God bless you. Yes. प्रेज द लॉर्ड पास्टर. हाँ. पास्टर बहुत अद्भुत गवाही है सिस्टर की. सिस्टर कहते हैं कि वो बीकॉम सेकेंड ईयर में है और वो Okay. कहते हैं 9 मार्च को उनके सेकेंड ईयर का फाइनल रिजल्ट आया. वो कहते हैं कि जब उन्होंने अपना रिजल्ट देखा तो उसमें दिखाया कि वो इकोनॉमिक्स के एक सब्जेक्ट में फेल है. वो कहते हैं कि उन्होंने बहुत अच्छा पेपर लिखा था और वो प्रभु से कह रहे थे मन ही मन कि प्रभु मैंने इतना अच्छा पेपर लिखा है पर मैं कैसे फेल हो सकती हूँ यीशु, तू कुछ तो कर. तो वो कहते हैं कि जब वो ये प्रार्थना करके वो अपने कुछ काम में लग गए. वो कहते हैं कि जब वो वापस आए तो उन्होंने देखा कि उनके फ़ोन में बहुत सारे मिस कॉल थे और बहुत सारे लोगों के फ़ोन आए थे. उनको एक कॉलेज से मैसेज आया कि कुछ तकनीकी खराबी की वजह से तुम्हारा रिजल्ट वापस से तुमको भेजा गया है, तुम वापस से चेक करो. वो कहते हैं कि प्रभु ने उनकी प्रार्थना सुनी और वो कहते हैं कि जब उन्होंने वापस से अपना रिजल्ट चेक किया तो वो कहते हैं उनको 77% मिले थे. हालेलुया. उनका जो जिस पेपर में वो फेल हुई थी वो पेपर में वो पास हो चुकी थी. और वो See कहते हैं that. ये सारा गौरव प्रभु यीशु ने किया है. हालेलुया. आमेन. जीसस ने किया है. जीसस ने किया. आप क्यों रो रहे हैं? और पास्टर खुशी वो के ये भी आंसू. बताते हैं कि जो उनके दोस्त थे उनके पेपर्स वैसे ही रह गए पर प्रभु ने उनको पास किया. हो गया. मेरा रिजल्ट चेंज Change हो गया. और ग्लोरी टू जीसस. All glory Amen. to Jesus. Amen. Amen. Bless her, oh Lord God. Thank you, Father. Let her life be made in Jesus' Yes. name. Amen. Yes. See this lady. आता ही बहीण बघा,
how the evil power is troubling her. कसं सैतानी आत्मा तिला त्रास देतो. All evil powers, I command you in the name of Jesus, leave her and never come into her. See this. See the power of Jesus. येशूंमधलं सामर्थ्य बघा. Can any man do it? कोणी माणूस हे करू शकतो का? Nobody can do it. माणसं अशी कामं करू नाही शकत. It's Jesus. येशू करतात. प्रेज द लॉर्ड पास्टर. आपल्यामध्ये ब्रदर अंकुश आहेत आणि हे त्यांचे वडील आहेत. त्यांची फार अद्भुत अशी साक्ष आहे. ते म्हणतात 14 एप्रिल अचानक असं झालं, त्यांच्या वडिलांच्या डाव्या हाताला आणि पायाला खूप दुखू लागलं आणि ते म्हणतात मी प्रार्थना केली त्यावेळेस ते बरं वाटलं, परंतु परत गुरुवारी त्यांना त्रास व्हायला लागला त्याच रीतीने. तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तर त्यांना कळालं जेव्हा डॉक्टरांनी एक्सरे काढला, डॉक्टर म्हटले जे त्यांचा मणका आहे जो एस असला पाहिजे तो एकदम सरळ झालेला आहे, त्यामुळे त्यांना ते वेदना होतात आहे. पण अचानक असं झालं, हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांच्या वडिलांच्या छातीमध्ये अचानक खूप दुखू लागलं आणि त्यांना खूप उलट्या पण झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांना असं सजेस्ट केलं की तुम्ही जावा आणि ECG काढा. ECGमध्ये असं कळालं की त्यांना एक ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि आता दुसरा पण आलेला आहे. आणि ते म्हणतात की डॉक्टरांनी त्यावेळेला असं केलं, सांगितलं त्यांना की ते जगू नाही शकत. त्यांना लगेचच ICUमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ते ICUमध्ये 15 दिवस होते आणि ते म्हणतात की जेव्हा मी तिकडं हॉस्पिटलमध्ये नेलं माझ्या वडिलांना, तर मी सातत्याने प्रार्थना करत होतो आणि काही लीडर पण आपल्या चर्चमधले ते सर्व प्रार्थना करत होते. प्रभूंनी अद्भुत कार्य केलं. ते म्हणतात की आम्हाला फक्त 60,000चा खर्च द्यावा लागला एन्जिओग्राफीसाठी. डॉक्टरांनी नंतर त्यांना एन्जिओप्लास्टी करण्यासाठी सांगितलं होतं, ज्याचा खर्च 2.5 लाख रुपये होता. परंतु प्रभूंनी अशी कृपा केली, सर्व परिस्थितीमध्ये ताबा घेतला. ते म्हणतात एन्जिओप्लास्टी पूर्णपणे फ्री झाली. प्रभू येशूनी माझ्या वडिलांना एक नवीन जीवन दिलं आणि आज ते इथं उभं राहून प्रभूच्या नावाला गौरव देतात. अजून फार अद्भुत साक्ष आहे. ते म्हणतात त्यांनी एक त्यांची जी शेतीची जागा आहे तिथं त्यांना विहीर खणायची होती. त्यांनी मशीन वगैरे सगळं आणलं आणि त्यांना त्या लोकांनी सांगितलं इथं वायर गेलेली आहे विजेची, तर तुम्ही ते खणू नाही शकत. तर ते म्हणतात की आम्हाला ते जे काय आम्ही केलेलं आहे पेरणी ते वाया नाही जायला पाहिजे. तर त्यांनी प्रार्थना केली. तिथं पण प्रभूंनी परिस्थिती बदलली आणि प्रभूंनी अद्भुतरित्या कार्य केलं. ते म्हणतात दुसरीकडे विहीर खणली आणि खूप पाणी लागलं आणि सर्व प्रभूंनी आशीर्वादित Praise केलं. God. येशूने हालेलुया. केलं? आमेन. आमेन. हे मुलगा आहे ना, आमच्या घरामध्ये किटकिट लागली, मिशन आले म्हणून. हे मुलगा आहे म्हणला तुम्ही काय भांडणं करू नका, मी पाणी बघतो येसूच्या नावात. त्याने स्वतःहून आपलं पाणी बघितलं. येसून एवढं पाणी दिलं, भरपूर पाणी येसून, बघा. जिवंत पाणी. आणि मालकाला बघा काय झालं होतं, आधील्या दिवशी अटॅक आला, आम्हाला कळलंच नाहीये. छातीत दुखलं म्हणून सांगितलं नाही, नुसतं हे दुखतंय म्हणले. बरोबर. एवढं झालं की येसूनी त्यांना काहीच धक्का नाही लागून दिला. आमेन. पूर्णपणे हार्ट अटॅक निघून गेला. हालेलुया. आणि दुसऱ्या दिवशी हात दुखतोय म्हणून आम्ही ऍडमिट करायला नेलं होतं. ते डॉक्टर म्हणला हार्ट अटॅक हे मोठा मुलगा माझा जागा धडकीने पडला. देवा हे काय आहे म्हणून ते वा, वा. खूप घाबरते. देवाला आणि धन्यवाद. येशूला मी प्रार्थना केल्या, म्हणलं येशू आमच्यापाशी कोण नाही, माझे 2 मुलं, माझा नवरा दवाखान्यात, मी घरीच होते. देवाकडे प्रार्थना मागितली, देवाने सगळं ऐकलं. आमेन. God bless. आमेन. नवीन जीवन दिलं. हालेलुया. Bless them, Lord. Yes. Thank you, Father, in Jesus' धन्यवाद स्वामीराज. देव येतोय. येस, देव म्हणतो ना हाका मारा हाका मी मारा, येतो. मी उभाचे. माझ्या समोरच देवाने मला लगेच परखे, लगेच आला फोन. आमेन. आमेन. हालेलुया. पास्टर अद्भुत साक्ष आहे. सिस्टर कर्नाटकवरून आपल्या चर्चमध्ये आज आलेले आहेत. जानेवारी 23ला पास्टर ह्याला खूप ताप आला होता आणि ताप त्याच्या डोक्यामध्ये गेला. डोक्यामध्ये जाऊन त्याला फीट्स आल्या पास्टर. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्याचा MRI वगैरे सगळे स्कॅन करण्यात आले पास्टर. त्याच्यामध्ये आढळलं की त्याच्या डोक्यामध्ये ट्युमर आहे पास्टर. तर ते सांगतात ह्यांची जी बहीण आहे तिचा मुलगा आपल्या चर्चला येतो आणि ह्यांनी त्यांना फोन केला आणि सांगितलं की तुझ्या येशूकडे प्रार्थना कर की माझ्या लेकराचं असं असं आहे, त्याच्या डोक्यामध्ये ट्युमर आहे म्हणून. तर त्यांनी पास्टर आपल्या चर्च मध्ये जे आशीर्वादी तेल आहे ते त्यांना कुरिअर केलं कर्नाटकला. ते तेल त्यांनी घेतलं आणि ते तेल या लेकराच्या डोक्यावरती सिस्टर लावत होत्या. जानेवारी 23ला डोक्यामध्ये ट्युमर डिक्लेअर झाला होता पास्टर. 7 मेला रिपोर्ट आले, डोक्यामध्ये ट्युमर अजिबात नाहीये पास्टर. Hallelujah. लॉर्डने कंप्लीट हिलिंग दिलेली आहे त्यांना. आमेन. आमेन. आप कहाँ से आते हैं? हम कमलनगर तालुका है, हमारा बीदर जिला है. आज फर्स्ट टाइम आले त्या कर्नाटकवरून फक्त कर्नाटक साक्ष देण्यासाठी आले कर्नाटक से आए आप ये वाह. साक्षी. हालेलुया. 1 महीना रहे सर हमारे बच्चे का. मेरे को 25 साल के बाद शादी हो के 25 साल के बाद बच्चा हो गया लड़का. फिर ऐसा हुआ, भगवान मेरी परीक्षा ले रहे का बोले हम इतना बड़ा पेपर दिए. आपको कैसे मालूम यहाँ पर प्रार्थना होता है? बच्चा रहते बहन का, उन्होंने बोला कुछ नहीं होता, हमारे पास्टर साहब बहुत भगवान है,
भगवान दुआ भगवान करे तो वो दवा उधर मिलता है करता है हाँ त्यांचा बहिणीचा जो मुलगा आहे पास्टर तो रेग्युलरली शनिवारी तो येतो चर्चमध्ये आणि त्याने ह्याच्यासाठी प्रार्थना केली आणि आज तो कम्प्लीट हिल. नो ट्युमर पास्टर. नो ट्यूमर नो ट्यूमर. जीसस ने अच्छा Amen. किया. गॉड ब्लेस यू. We will handle this case one more. See this, how the devil is troubling her. All evil powers, in the name of Jesus, leave her and never come into her ever again. In Jesus' name. एप्रिलला 2024 रोजी त्यांच्या हाताला पॅरालिसिसचा अटॅक आला. मग ते चर्चला आले, प्रेयर झाली आणि घरी गेल्यानंतर त्यांना परत त्रास झाला. त्यांचं तोंड जे आहे ते थोडं वाकडं झालं म्हणून ताबडतोब घरच्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. ICUमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं 72 तास आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही त्यांचं काही होऊ शकतं. तर घरच्यांचा प्रभू येशूवर विश्वास आहे. ते प्रभू येशूवर विश्वास ठेवतात आणि त्यांनी प्रार्थना चालू केली. डॉक्टरांनी जे सांगितलं त्यांची काही गॅरंटी नाही आहे. 6 दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि आज त्या व्यवस्थित आहेत आणि प्रभूला सर्व गौरव देतात. वाह वाह वाह. आमेन. येशूने चमत्कार केलं. Jesus, thank you Father for touching her. Lord. धन्यवाद देव बाप्पा In तुझे Jesus' आभार. name. प्रेज द लॉर्ड पास्टर. Praise the फर्स्ट बहुत अद्भुत गवाही है सिस्टर की. सिस्टर बताते हैं उनकी साक्षी में कि उनके दांत में दर्द था. जब वो डॉक्टर के पास गए तो डॉक्टर ने कहा कि जो उनका अक्कल का दाढ़ है वो बहुत ज़्यादा बढ़ चुका है, उसको कट करना पड़ेगा. पर सिस्टर कहते हैं कि वो कंस्ट्रक्शन साइट पे काम करते हैं तो उन्होंने उस चीज़ को ध्यान नहीं दिया. वो कहते हैं वो दाढ़ बढ़ते बढ़ते इतना ज़्यादा बढ़ गया कि उनके पूरे गाल में पस हो गया पास्टर. और डॉक्टर को उनका ऑपरेशन करना पड़ा. और वो कहते हैं कि ये उनका ऑपरेशन हुआ गले में दाढ़ के इधर पास्टर. या तो वो कहते हैं कि वो जो उनका ऑपरेशन है वो उनको 3-4 बार करना पड़ा क्योंकि वो पस बिल्कुल भी वहाँ से नहीं ख़त्म हो रहा था. और डॉक्टर ने कहा था कि अगर ये पस नहीं ख़त्म हुआ तो आपका जीवन बहुत ज़्यादा खतरे में है. उनका मुंह बहुत बुरी तरीके से पास्टर सूज चुका था. वो कहते हैं कि पिछले 4 महीने से वो हमारे चर्च में आ रहे हैं. उनको हमारे चर्च के बारे किसी ने बताया. वो कहते हैं कि जो 3 बार ऑपरेशन हुआ और उनको जो साल भर वो दुख तकलीफ रहा, वो कहते हैं हमारे चर्च में आने के बाद आपसे प्रार्थना करने के बाद वो सारा दर्द उनका निकल गया है. उनका दाढ़ आप पास्टर दे सकते हैं. वो पूरी तरीके से प्रभु ने उनको चंगाई दी है. और फोटो वो में आपका हाँ. चेहरा सुजा So हुआ much है. swelling there. Oh God, this is very bad shape. Jesus. See the shape of the face. So bad. वो कहते हैं कि पिछले 4 महीने जब से वो हमारे चर्च में आ रहे, प्रभु ने उनको स्पर्श किया है और वो कहते हैं कि मेरा पूरा दर्द निकल गया, कोई पस नहीं रहा. प्रभु यीशु ने उनको आरोग्य दिया है. Yes, sir. Oh. प्रेज गॉड. पास्टर आपल्यामध्ये आयुष आहे आणि अचानकपणे असं झालं 5 दिवस अगोदर त्याला झटका आला आणि कुठलाही हॉस्पिटल त्याला घेत नव्हते. सगळे डॉक्टर बोलले आम्ही त्याची गॅरंटी नाही देऊ शकत, आम्ही नाही ॲडमिट करून घेऊ शकत. ते म्हणतात की त्यांनी वेगवेगळ्या दवाखान्याची चिठ्ठी दिली. ससूनमध्ये पण नेलं त्यांनी, पण त्याला म्हटले तुम्ही नाही आम्ही नाही घेऊ शकत, त्यांना तुम्ही जाऊ. त्याची गॅरंटीच नव्हती, त्याला झटका आला होता. झटका आला होता. फिट. त्याच्या बापाने बगर कपडे बी नव्हते त्याच्या बापाच्या अंगावर, तसंच पाठीवर घेतलं त्याला. तर भंडारी हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करण्यात आलं. ते म्हणतात आम्ही त्यांचे हातपाय जोडले आणि नेबा त्यांनी ॲडमिट करून घेतलं. ते म्हणतात की त्याला सलाईन आणि इंजेक्शन लावण्यात आले आणि एका दिवसाला तो 35 वेळेला म्हणजे जुलाब लागले होते त्याला आणि त्याला काही समजत नव्हतं. त्याची परिस्थिती पूर्ण खालावलेली होती. ते म्हणतात की एका बहिणीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. ते म्हणतात आणि प्रभूने अद्भुतरित्या कार्य केलं. त्याच वेळेला जेव्हा फोनवर प्रार्थना केली तो बरा झाला. आज 5वा दिवस हॉस्पिटलमधून आलेला आहे. प्रभूने पूर्ण त्याला बरं केलेलं आहे, नवीन जीवन दिलेलं आहे. Praise God. Thank you Father for healing him, oh Master. Just नाही. God bless. Okay. पास्टर हे ब्रदर आहेत पास्टर. गेल्या 3 वर्षापासून ते सांगतात त्यांच्या जीवनामध्ये खूप त्रास होते पास्टर. आणि ते सांगतात की त्यांना वाटत होते खूप अंधारामध्ये राहतात आहेत. आपला ईस्टर संडे जेव्हा झाला पास्टर, त्याच्या आदल्या शनिवारी आपल्या चर्चमध्ये आले पास्टर. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते सांगतात त्याच शनिवारी त्यांना मोकळीकता मिळाली. ते सांगतात त्या दिवशी मला असं वाटलं की मी अंधारातून प्रकाशामध्ये गेलेलो आहे. आणि त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं होतं की मी ते सांगलीला राहतात पास्टर. त्यांनी ठरवलं होतं की मला पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं आहे कारण त्यांना चर्च अटेंड करायचं आहे. आणि ते सांगतात 2 आठवड्यापूर्वी संपूर्ण फॅमिली आज पुण्यामध्ये शिफ्ट झालेली आहे सांगलीवरून. त्यांना जॉब पण मिळाला आणि कंप्लीट सेटल डाऊन ते झाले. आणि एव्हरी सॅटर्डे संडे मंडे आता ते चर्चला रेग्युलरली येणार. God bless you son. God bless you. Amen.